मित्रांनो, DC मोटरमध्ये आत्तापर्यंत आपण DC मोटरचं व्याख्या, वर्किंग प्रिन्सिपल, मोटरचे प्रकार, मोटरचा बॅक EMF, मोटरचा स्पीड आणि त्याचबरोबर आर्मेचर रिॲक्शन पाहिलेली आहे. या लेक्चरमध्ये आपल्याला DC मोटर जे असतात त्या DC मोटरचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, तर ज्यावेळेस आपण DC जनरेटरचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले त्यावेळेसच नेमकं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय असतं याबद्दल आपल्याला त्याची व्याख्या सांगितलेली होती. परंतु तरी आज परत DC मोटरचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहत असताना DC मोटरमध्ये ज्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्यामध्ये पहिलं आपल्या लक्षात आलं असेल का कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय असतं. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे कुठल्याही ज्या दोन विद्युत राशी असतात त्या विद्युत राशीमध्ये काढलेला आलेख, यालाच काय म्हटलं जातं, कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हटलं जातं. आणि या DC मोटरच्या बाबतीमध्ये DC मोटरचा असणारा वेग म्हणजे स्पीड, DC मोटरचा असणारा टॉर्क आणि DC मोटरच्या आर्मेचरमधून वाहणारा करंट म्हणजेच त्याला लोड कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हटलं जातं. तर या लेक्चरमध्ये आपल्याला DC मोटरचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याबद्दल माहिती पाहिजे आहे. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ DC मोटर, 3 कॅरेक्टरिस्टिक्स कर्व्स आर देअर फॉर DC मोटर गिवन बिलो. म्हणजे DC मोटरमध्ये कुठल्या कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात. त्यामध्ये पहिला जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे टॉर्क वर्सेस आर्मेचर करंट. म्हणजे DC मोटरच्या आर्मेचरमध्ये निर्माण होणारा टॉर्क आणि त्या आर्मेचरचा असणारा करंट, याच्यामध्ये जी कॅरेक्टरिस्टिक्स असते त्याला टॉर्क वर्सेस आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हटलं जातं. सेकंड, स्पीड वर्सेस आर्मेचर करंट. म्हणजे DC मोटरचा असणारा वेग आणि त्या मोटरच्या आर्मेचरमधून वाहणारा करंट, यामध्ये जो आपण ग्राफ काढणार आहोत त्याला स्पीड वर्सेस आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हटलं जातं. आणि तिसरा जो कॅरेक्टरिस्टिक्स असतो स्पीड वर्सेस टॉर्क. म्हणजे DC मोटरचा असणारा वेग आणि त्याच्या आर्मेचरमध्ये निर्माण होणारा टॉर्क, यामध्ये असणारा कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, स्पीड वर्सेस टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स. Before going to discuss these characteristics, we will focus on the mathematical relationship among various electrical. म्हणजे हे कॅरेक्टरिस्टिक्स पाहण्यापूर्वी आपल्याला DC मोटरमध्ये निर्माण होणारा बॅक EMF आणि DC मोटरचा असणारा जो टॉर्क आहे याबद्दल माहिती पाहिजे. माहिती जर असेल तर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे नेमका कसा असतो ते व्यवस्थित काय होईल समजेल. इलेक्ट्रिकल क्वांटिटीज सच ॲज टॉर्क, स्पीड अँड आर्मेचर करंट. म्हणजे आपल्याला काय माहिती पाहिजे, DC मोटरचा टॉर्क कुठल्या गोष्टीवरती अवलंबून असतो, DC मोटरचा स्पीड, वेग कुठल्या गोष्टीवरती अवलंबून असतो आणि DC मोटरमधील आर्मेचर करंट हा कुठल्या गोष्टीवरती अवलंबून असतो. It is very much important to know the characteristics mentioned above for different types of DC motor because it enables the selection of specific type of DC motor for specific purpose. म्हणजे ह्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला का माहिती असायला पाहिजेत याच्यावरून आपल्याला स्पेसिफिक असा त्या मोटरचा वापर कुठे करता येईल याचं
महत्त्वाचं जजमेंट या कॅरेक्टरिस्टिक्सवरून येतं, म्हणून आपल्याला त्या मोटरचे कॅरेक्टरिस्टिक्स माहिती असणं काय आहे, आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने 3 कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला DC मोटरचे पाहिजे आहेत. त्यानंतर टॉर्क अँड स्पीड इक्वेशन. DC मोटरचं टॉर्क आणि स्पीड यामधील रिलेशन जर आपल्याला माहिती असेल तर कॅरेक्टरिस्टिक्स आपण चांगल्या पद्धतीने काय करू शकतो, या ठिकाणी सांगू शकतो किंवा आपल्याला समजायला सोपं जाईल का हे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतं. फॉर अ DC मोटर, टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ आर्मेचर करंट अँड मेन फ्लक्स. म्हणजे DC मोटरचा टॉर्क हा आर्मेचरमधून वाहणारा करंट आणि त्यामध्ये निर्माण होणारे जे फ्लक्स असतात याच्या कसा असतो, समप्रमाणात असतो. आणि पहिला टॉर्क अँड स्पीड इक्वेशन, DC मोटरचा टॉर्क आणि स्पीडमध्ये असणारं इक्वेशन या ठिकाणी सिरीज मोटरचं दिलेलं आहे. दुसऱ्या बाजूला टॉर्क अँड स्पीड इक्वेशन ऑफ शंट मोटर यामध्ये निर्माण होणारे जे रिलेशन आहेत ते इथं आपल्यासमोर दिलेले आहेत. ॲज वी हॅव सीन फॉर DC मोटर, टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू phi IA. म्हणजे DC मोटरचा टॉर्क हा मॅग्नेटिक फ्लक्स आणि आर्मेचरमधून वाहणाऱ्या करंटच्या कसा असतो, समप्रमाणात असतो. बट फॉर DC सिरीज मोटर ॲज F इज इक्वल टू IA. म्हणजे DC सिरीज मोटरमध्ये काय असतं, जेवढं सिरीज फील्डमधून वाहणारा प्रवाह असतो तेवढाच प्रवाह कशामधून वाहत असतो, आर्मेचर करंटमधून वाहत असतो. म्हणून या रिलेशनमध्ये IF इज इक्वल टू IA. धस मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे phi इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू IA. मॅग्नेटिक फ्लक्स हे आर्मेचर करंटच्या समप्रमाणामध्ये बदलतात. सो टॉर्क इन DC सिरीज मोटर, टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू IA स्क्वेअर. म्हणजे आर्मेचरमधून वाहणाऱ्या करंटच्या वर्गाच्या समप्रमाणामध्ये सिरीज मोटरचा टॉर्क काय होत असतो, निर्माण होत असतो. फॉर DC मोटर, DC मोटरमध्ये निर्माण होणारा बॅक EMF EB इज इक्वल टू N phi ZP अपॉन A इंटू 60. N म्हणजे काय, त्या DC मोटरचा असणारा वेग. phi म्हणजे फील्ड वाइंडिंगमध्ये निर्माण होणारं मॅग्नेटिक फ्लक्स इन वेबर. Z टोटल नंबर ऑफ कंडक्टर इन आर्मेचर अँड P नंबर ऑफ पोल्स. आणि A म्हणजे काय, त्या ठिकाणी असणाऱ्या पॅरलल पाथची संख्या किंवा त्या ठिकाणी वेव्ह वाइंडिंग आहे का लॅप वाइंडिंग आहे त्यावरती अवलंबून असणार आहे. जर त्या ठिकाणी वेव्ह वाइंडिंग असेल तर A इज इक्वल टू 2 आणि जर लॅप वाइंडिंग असेल तर A इज इक्वल टू नंबर ऑफ पोल्स म्हणजे A इज इक्वल टू P असं असतं. तर ZPA अँड 16 आर कॉन्स्टंट. म्हणजे नंबर ऑफ कंडक्टर कॉन्स्टंट असणार आहेत, पोल कॉन्स्टंट असणार आहे, त्यामध्ये केलेला वाइंडिंगचा प्रकार कॉन्स्टंट असणार आहे. thus N is directly proportional to EB divided by phi. म्हणून DC मोटरचा वेग जो असतो तो DC मोटरमध्ये निर्माण होणारा वेग हा त्या मोटरचा बॅक EMF आणि त्या मोटरच्या फील्ड वाइंडिंगमध्ये निर्माण होणारा मॅग्नेटिक फ्लक्स यांच्या कसा असतो, समप्रमाणात असतो. त्यानंतर टॉर्क अँड स्पीड इक्वेशन ऑफ DC शंट मोटर. DC शंट मोटरमध्ये काय असतं, टॉर्क आणि स्पीडचं इक्वेशन. टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू phi IA. म्हणजे DC मोटरमध्ये फील्ड वाइंडिंगमध्ये निर्माण होणारं मॅग्नेटिक फ्लक्स आणि आर्मेचरमधून वाहणारा करंट यांच्या समप्रमाणामध्ये टॉर्क काय होत असतो, निर्माण होत असतो. बट फॉर DC शंट मोटर
फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय एस एच, म्हणजे शंट फील्ड वाइंडिंगमधून वाहणाऱ्या प्रवाहाच्या समप्रमाणात मॅग्नेटिक फ्लक्स काय होत असतात, निर्माण होत असतात. अँड आय एस एच इज कॉन्स्टंट. या ठिकाणी शंट फील्ड वाइंडिंगमधून वाहणारा प्रवाह कसा असतो, शंट मोटरमध्ये कॉन्स्टंट असतो. दस फाय इज ऑल्सो कॉन्स्टंट. सो टॉर्क इन डीसी शंट मोटर इज टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय ए, म्हणजे डीसी शंट मोटरमध्ये निर्माण होणारा टॉर्क हा आर्मेचर करंटमधून वाहणाऱ्या प्रवाहावरती काय असतो, अवलंबून असतो. टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय ए. टॉर्क हा आर्मेचर करंटमधून वाहणाऱ्या प्रवाहाच्या समप्रमाणामध्ये निर्माण होतो. आणि ई बी इज इक्वल टू एन फाय झेड पी ए अपॉन 60, याच्याबद्दल तर आपण माहिती पाहिलेली आहे. आणि या शंट मोटरमध्ये निर्माण होणारा वेग म्हणजेच यन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॅक ई एम एफ. डीसी शंट मोटरमध्ये निर्माण होणारा जो वेग असतो तो बॅक ई एम एफच्या कसा निर्माण होतो, समप्रमाणामध्ये निर्माण होत असतो. आणि बॅक ई एम एफ कशावरती अवलंबून असतो, बॅक ई एम एफ ई बी इज इक्वल टू व्ही मायनस आय ए आर ए, म्हणजे आर्मेचरमधून वाहणारा करंट आणि त्या आर्मेचरचा असणारा रेजिस्टन्स यावरती हा डीसी मोटरचा वेग किंवा बॅक ई एम एफ काय असणार आहे, अवलंबून असणार आहे. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डीसी शंट मोटर. आणि आपल्याला या लेसनमध्ये प्रत्येक मोटरचे 3 कॅरेक्टरिस्टिक दिलेलं आहे. तर शंट मोटरमधील पहिला जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे टॉर्क आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक्स. इथं आपल्यासमोर डीसी शंट मोटरची आकृतीसुद्धा दिलेली आहे. आणि त्याचबरोबर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डीसी शंट मोटर हा टॉर्क आणि आर्मेचर करंटमधील कॅरेक्टरिस्टिक्स. आर्मेचर करंट म्हणजेच काय, आर्मेचरमधून वाहणारा करंट म्हणजेच त्याला लोड करंट असं म्हटलं जातं. लोड कॅरेक्टरिस्टिक्स. द इक्वेशन फॉर टॉर्क कॅन बी रिटर्न ॲज फॉलोज, म्हणजे शंट मोटरमध्ये निर्माण होणारा जो टॉर्क आहे, टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्नेटिक फ्लक्स आय ए, म्हणजे या ठिकाणी फील्ड वाइंडिंगमध्ये निर्माण होणारं मॅग्नेटिक फ्लक्स आणि आर्मेचरमधून वाहणारा करंट. इफ फ्लक्स फाय इज टेकन ॲज कॉन्स्टंट, जर फाय जर कॉन्स्टंट असतील, मॅग्नेटिक फ्लक्स जर कॉन्स्टंट असेल, द टॉर्क टी बिकम्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर्मेचर करंट म्हणजेच लोड करंट आय ए. इट इज अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द डायग्रॅम. आणि या ठिकाणी खाली त्याचा ग्राफ दिलेला आहे टॉर्क आणि आर्मेचर करंट. तर याचा पहिलाच जो ग्राफ आहे टॉर्क आणि आर्मेचर करंट म्हणजे टी ए आणि आय ए, यामधून जर याच्या रीडिंग घेऊन जर आपण ग्राफ काढला तर पहिला जो ग्राफ आहे त्या ग्राफप्रमाणे हा ग्राफ काय होत असतो, निर्माण होत असतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल टॉर्क आणि आर्मेचर करंट. तर जसा टॉर्क वाढेल त्या प्रमाणामध्ये काय वाढणार आहे, मॅग्नेटिक फ्लक्स आणि आर्मेचरमधून वाहणारा करंट वाढणार आहे. म्हणजेच टॉर्क ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फाय आय ए, आर्मेचरमधून वाहणारा करंट. त्यानंतर सेकंड जो शंट मोटरचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे स्पीड आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपल्याला त्या मोटरचा असणारा वेग आणि आर्मेचर करंट कशावरती अवलंबून असणार आहे, लोडवरती अवलंबून असणार आहे. तर द बॅक एम एफ ऑफ अ डीसी मोटर इज ई बी इज इक्वल टू एन फाय झेड पी अपॉन ए 60 इज इक्वल टू व्ही मायनस आय ए आर ए. आणि देअरफॉर तर हे ई बीचं आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे, ई बी इज इक्वल टू व्ही मायनस आय ए आर ए अपॉन फाय पी झेड
minus K means constant, V minus IA RA phi, when K is equal to 16A upon ZP and it is constant, and DC shunt motor, when supply voltage V is kept constant, the shunt field current and hence flux per pole will be also constant. म्हणजे जर करंट जर कॉन्स्टंट असेल तर निर्माण होणारं मॅग्नेटिक फ्लक्स हे सुद्धा कसे असतील, कॉन्स्टंट असतील. आणि यासाठी इथं आपल्याला शंट मोटर जो आहे त्या शंट मोटरमधील स्पीड आणि आर्मेचर करंट यामधील ग्राफ किंवा याचा जो कॅरेक्टरिस्टिक्स जो असतो तो समोर आपल्याला फिगरमध्ये दिलेला आहे. त्यानंतर शंट मोटरचा तिसरा जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डीसी शंट मोटर फॉर द स्पीड अँड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स. स्पीड डीसी मोटरचा वेग कशावरती अवलंबून असतो, टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स द रिलेशन बिटवीन टॉर्क अँड IA and N and IA are as under torque is directly proportional to phi IA. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स आणि आर्मेचरमधून वाहणारा करंट याच्यावरती टॉर्क हा अवलंबून असतो. आणि स्पीड कशावरती अवलंबून असतं डीसी मोटरचं, N इज इक्वल टू V मायनस IA RA भागिले K अपॉन फाय. K म्हणजे काय आहे या ठिकाणी, कॉन्स्टंट. अँड द रिलेशनशिप बिटवीन स्पीड अँड टॉर्क कॅन बी ड्रॉन ॲज शोन इन फिगर. तर या ठिकाणी डीसी शंट मोटरचे डायग्रामसुद्धा दाखवलेले आहे आणि त्याचबरोबर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डीसी शंट मोटर N आणि T. N म्हणजे स्पीड आणि T म्हणजे काय, टॉर्क. यामध्ये जो ग्राफ तयार होणार आहे तो ग्राफ या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यानंतर डीसी सिरीज मोटर. डीसी सिरीज मोटरचा कॅरेक्टरिस्टिक जो असतो तो सुद्धा 3 कॅरेक्टरिस्टिक्स असतात डीसी सिरीज मोटरमध्ये. टॉर्क, आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजेच आर्मेचर करंट म्हणजेच काय, लोड करंट. तर टॉर्क लोड कॅरेक्टरिस्टिक स्टार्टेड जेव्हा डीसी सिरीज मोटर आपण नो लोडवरती सुरू करतो, डेव्हलप्स अ व्हेरी हाय स्टार्टिंग टॉर्क. डीसी मोटरवरती जर कुठल्याही प्रकारचा लोड जर नसेल तर अशा वेळेस त्या मोटरचा स्पीड जो असतो, वेग किंवा त्यामध्ये निर्माण होणारा स्टार्टिंग टॉर्क हा कसा असतो, अतिशय उच्च असतो. हेन्स डीसी सिरीज मोटर आर यूज्ड इन ॲप्लिकेशन where high starting torque is required. म्हणून आपल्याला माहिती आहे डीसी सिरीज मोटर कुठं वापरली जाते, ज्या ठिकाणी उच्च स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता असते, सच ॲज इन इलेक्ट्रिक ट्रेन्स, होस्ट ट्रॉलीज. आणि याचा जो कॅरेक्टरिस्टिक जो आहे, द इक्वेशन फॉर द टॉर्क फॉर द मोटर इज गिवन बाय टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फाय IA. The magnetic flux for a DC series motor is proportional to armature current IA. Thus, the torque T is directly proportional to IARA, or torque is directly proportional to armature current IA square. आणि त्याचा जो टॉर्क आणि आर्मेचर करंट म्हणजेच लोड करंटचा जो ग्राफ जो आहे त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचा ग्राफ सुद्धा इथं आपल्यासमोर दिलेला आहे. त्यानंतर डीसी सिरीज मोटरचा स्पीड, आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक्स. यामध्ये डीसी मोटरचा वेग आणि आर्मेचर करंट याचा जो कॅरेक्टरिस्टिक जो असतो तो म्हणजे कशामध्ये असतो, तर डीसी मोटरचा असणारा वेग आणि आर्मेचरमधून वाहणारा करंट यामध्ये जो ग्राफ तयार होणार आहे त्याला काय म्हटलं जातं, स्पीड आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हटलं जातं.
remains connected to the supply. The load on the DC series motor is connected through the gears and not through the belt or pulley arrangement. DC series मोटर जी असते ती लोडला नेहमी गिअरच्या मार्फत जोडलेली असते. त्या ठिकाणी पुली किंवा बेल्ट यांचा DC सिरीज मोटरसाठी उपयोग केलेला नसतो. This is because in case of failure of belt, the load will be removed from the motor and thereby the motor will start very high torque. जर त्या ठिकाणी त्या पुलीला काही प्रॉब्लेम आला किंवा बेल्टला जर काही प्रॉब्लेम आला तर तो लोड त्या मोटरपासून काय होईल, अलिप्त होईल आणि ती मोटर अतिशय भयंकर अशा वेगाने फिरल आणि तिचा आर्मेचर त्या ठिकाणी काय होईल, त्या डॅमेज होईल, आर्मेचर वाइंडिंग जळेल. म्हणून DC सिरीज मोटर जी असते ती लोडशिवाय कधी सुरू करत नाही. तर स्पीड लोड कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम द एक्सप्रेशन. DC सिरीज मोटरचा जो वेग जो असतो हा कशावरती अवलंबून असतो, त्याचा बॅक EMF आणि मॅग्नेटिक फ्लक्स. बॅक EMFच्या समप्रमाणात आणि मॅग्नेटिक फ्लक्सच्या व्यस्त प्रमाणामध्ये DC सिरीज मोटरचा वेग अवलंबून असतो. इट इज सीन दॅट द स्पीड n इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मॅग्नेटिक फ्लक्स. फॉर DC सिरीज मोटर मॅग्नेटिक फ्लक्स phi इज प्रोपोर्शनल टू IA. म्हणून जर त्या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स जर कमी झाले तर DC मोटरचा वेग हा अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाढतो आणि मॅग्नेटिक फ्लक्स कशावरती अवलंबून असतील, लोडवरती अवलंबून असतील. म्हणून DC सिरीज मोटरचा ही लोडशिवाय कधीही वापरत नाहीत आणि याचा कॅरेक्टरिस्टिक्ससुद्धा इथं समोर दिलेला आहे. त्यानंतर DC सिरीज मोटरचा पुढचा जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स. तर टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स ॲप्लिकेशन where motor is to be started on bulk load such as electrolocomotive. म्हणजे DC सिरीज मोटर जेव्हा मोठ्या हेवी लोडवरती सुरू केली जाईल तेव्हा त्याचा असणारा कॅरेक्टरिस्टिक जो आहे कशामध्ये, टॉर्कमध्ये आणि स्पीडमध्ये. तर यामध्ये जो सेकंड 3 नंबरचा जो ग्राफ आहे स्पीड N अँड टॉर्क TA, याच्यामध्ये जो असणारा ग्राफ आहे या ग्राफप्रमाणे याचे जर आपण रीडिंग घेतले तर याप्रमाणे याचा कॅरेक्टरिस्टिक्स आणि जो ग्राफ असतो तो या ठिकाणी काय होत असतो, निर्माण होत असतो. त्यानंतर DC कंपाऊंड मोटर तिसऱ्या प्रकारची जी DC मधील मोटर जी आहे DC कंपाऊंड मोटर, तर यामध्ये सुद्धा 3 प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. स्पीड अँड लोड कॅरेक्टरिस्टिक्स, टॉर्क अँड आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक्स. तर पहिला जो आहे स्पीड लोड कॅरेक्टरिस्टिक्स आता कंपाऊंड मोटरचे वेगवेगळे जे प्रकार पडलेले आहेत, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर असेल, डिफरेन्शियल कंपाऊंड मोटर असेल, लॉंग शंट असेल, शॉर्ट शंट असेल. तर यामधील क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड जे आहे त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी दिलेला आहे. इन क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर सिरीज फील्ड वाइंडिंग इज कनेक्टेड सच अ वे दॅट मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस्ड बाय इट हेल्प्स द फ्लक्स प्रोड्यूस्ड बाय शंट फील्ड वाइंडिंग. म्हणजे सिरीज फील्ड वाइंडिंगमध्ये निर्माण होणारा प्रवाह आणि म्हणजे सिरीज फील्ड वाइंडिंगमधून वाहणारा प्रवाह आणि शंट फील्ड वाइंडिंगमधून वाहणारा प्रवाह या दोन्हीही वाइंडिंगमधून वाहणाऱ्या प्रवाहाची दिशा कशी असते, सारखी असते. त्यामुळं त्या दोन्ही फ्लक्स एकमेकाला काय करतात, सहाय्य करतात. म्हणून याला काय म्हटलं जातं, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर असं म्हटलं जातं. सिरीज फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लोड करंट आणि अशा पद्धतीने ही पहिला जो कॅरेक्टरिस्टिक जो होता तो कशाचा आहे, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटरचा आहे. तर या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ DC कंपाऊंड मोटरमध्ये आपल्याला कंपाऊंड मोटर कॅरेक्टरिस्टिक्स बेसिकली डिपेंड्स ऑन द फॅक्ट्स वेदर
द मोटर इज क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड ऑर डिफरेन्शियल कंपाऊंड. ती मोटर कुठल्या प्रकारची आहे, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड आहे का डिफरेन्शियल कंपाऊंड आहे, याच्यावरती त्या कंपाऊंड मोटरचा कॅरेक्टरिस्टिक्स अवलंबून असेल. ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कंपाऊंड मोटर आर द कॉम्बिनेशन ऑफ द शंट अँड सिरीज कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे कंपाऊंड मोटरचा कॅरेक्टरिस्टिक जो आहे तो कशाचं कॉम्बिनेशन असणार आहे, सिरीज मोटर आणि शंट मोटर यांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय असतं, या कंपाऊंड मोटरचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. अ क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर इज कॅपेबल ऑफ डेव्हलपिंग अ लार्ज अमाऊंट ऑफ टॉर्क ॲट लो स्पीड जस्ट लाईक सिरीज मोटर. म्हणजे क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर जे असते ती कमी वेगाला सुद्धा जास्त प्रमाणामध्ये टॉर्क त्या क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटरमध्ये निर्माण होत असतो सिरीज मोटरप्रमाणे. हाऊएव्हर इट इज नॉट हॅव्हिंग अ डिसॲडव्हान्टेजेस ऑफ द सिरीज मोटर इव्हन द लाईट ऑर नो लोड. परंतु सिरीज मोटरमध्ये जो डिसॲडव्हान्टेजेस आहे, नो लोडवरती प्रचंड असा टॉर्क निर्माण होतो, तो टॉर्क या क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटरमध्ये नाही आहे. So, cumulative compound motor can run at a responsible speed and will not run with dangerously high speed like series motor on light or no load condition. म्हणजे ही जी क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर आहे या मोटरवरती लोड असो किंवा नसो ती तिच्या कॉन्स्टंट वेगाने आणि तिचा जो टॉर्क जेवढा निर्माण होणार आहे तेवढ्याच टॉर्क त्या मोटरमध्ये निर्माण होत असतो. तर याच्यामध्ये जे क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर असेल किंवा डिफरेन्शियल कंपाऊंड मोटर असेल यांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत या पुढच्या स्लाईडमध्ये इथं आपल्याला दाखवलेले आहेत. मग त्यामध्ये स्पीड अँड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक असेल, टॉर्क अँड लोड कॅरेक्टरिस्टिक्स असेल, त्याचबरोबर स्पीड अँड टॉर्क असेल, स्पीड अँड आर्मेचर करंट असेल किंवा टॉर्क आणि आर्मेचर करंट असेल, यामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स जे निर्माण होतात आणि त्याचे जे ग्राफ जे असतात ते ग्राफ आपल्या इथं समोर दाखवलेले आहेत. आणि त्याच्यामध्येच जे स्लाईडला जो एक ग्राफ दाखवलेला आहे त्यामध्ये एकत्रित डिफरेन्शियल कंपाऊंड मोटरचा ग्राफ दाखवला आहे, शंट DC मोटरचा दाखवला आहे, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंडचा दाखवला आहे आणि सिरीज DC मोटरचा, असे टोटल ग्राफ एकत्र त्या ग्राफमध्ये दाखवलेले आहेत. तर या पद्धतीने कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ DC कंपाऊंड मोटर याच्यामधील जे दोन मुद्दे पुढचे जे राहिलेले आहेत, in differential compound motor as two fluxes opposes each other. आता डिफरेन्शियल कंपाऊंड मोटरमध्ये काय असतं, शंट फील्ड वाइंडिंगमधून वाहणाऱ्या प्रवाहाची दिशा आणि सिरीज फील्ड वाइंडिंगमधून वाहणाऱ्या प्रवाहाची दिशा एकमेकाच्या विरुद्ध असते. त्यामुळं त्या ठिकाणी निर्माण होणारे मॅग्नेटिक फ्लक्स ॲटोमॅटिकच एकमेकाला काय करतात, विरोध करतात. The resultant flux decreases as load increase. म्हणजे जसा लोड वाढेल तसे फ्लक्स एकमेकाला जास्त प्रमाणामध्ये काय करतात, विरोध करतात. Thus the machine runs at a higher speed with an increase in load. This property is dangerous as on full load. The motor may try to run with dangerously high speed, so the differential compound motor is generally not used in practice. म्हणून ही जी डिफरेन्शियल कंपाऊंड मोटर जी आहे ही प्रॅक्टिकली व्यवहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरत नाहीत. का वापरत नाहीत, तर या मोटरवरती जो लोड पाहिजे असतो तो लोड कसा पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे त्या सिरीज मोटरप्रमाणे. त्यानंतर सेकंड थिंग जे आहे यामधील, द एक्झॅक्ट शेप ऑफ दिस कॅरेक्टरिस्टिक डिपेंड्स ऑन द रिलेटिव्ह कॉन्ट्रीब्युशन ऑफ सिरीज अँड शंट फील्ड वाइंडिंग. If the shunt field winding is more
dominant, then the characteristics take the shape of shunt motor characteristics, while if the series field winding is more dominant, then the characteristics take the shape of the series characteristics. तर अशा पद्धतीने DC मोटर ज्या असतात, DC मोटरमध्ये सिरीज मोटर, शंट मोटर, कंपाऊंड मोटरमध्ये दोन प्रकार आहेत, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड आणि डिफरेन्शियल कंपाऊंड. व्यवहारामध्ये जास्तीत जास्त क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटरचा काय होतो, उपयोग होतो. आणि याच्यामधले जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिलेले आहेत. तर आपल्या लक्षात आलं असेल DC मोटरमध्ये 3 प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. कुठले 3 लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला? टॉर्क वर्सेस आर्मेचर करंट, सेकंड स्पीड वर्सेस आर्मेचर करंट आणि थर्ड स्पीड वर्सेस टॉर्क. या 3 गोष्टीमधला संबंध म्हणजे काय असतं, DC मोटरचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण DC मोटरचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले आहेत. धन्यवाद. थँक्यू.